ऍक्च्युली मला इन्स्पेक्टरच व्हायचं होतं. फक्त माझे वडील म्हणाले की बरं झालं तू नाही झालं, तर तू धू धुतलं असतं सगळं. तुझं मी नेहमी वागणं बघते त्याच्यामुळे ही चुकून बाईच्या जन्माला आली आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला ग्रँटेड पकडण्यापेक्षा घाबरलेलं चालेल, बरोबर. की जास्त करून आपल्याला त्याचा फायदाच होणार. कारण कोणी येतंय आपल्याला काही बोलतंय जातंय मग आपण रडत बसणार, हा माझा स्वभावच नव्हता. 90 दिवस त्यांनी आम्हाला तिथे डांबून ठेवलं होतं. बापरे, 15 दिवसाचं शूटिंग म्हणून 90 90 दिवस. दिवस गेले. तू थोडी दाखवली नाहीस का? नाही, तिकडे काय होतं की तिकडे डॅशिंगपणा दाखवून कसा काय, म्हणजे तिथे लोक त्याची इतकी सगळी जण होते. आम्हाला ठेवलं होतं ती एक हवेली एका वेगळ्याच आउटकटला होती. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पाठारी आणि मी आली अमृता रावकडे अमृता फिल्मच्या 1 and 1 या पॉडकास्टमध्ये. ॲक्च्युली आम्ही गेले 2 वर्षापासून चालू आहे की आज करूया उद्या करूया, पण तुम्हाला माहिती आहे साधी माणसं स्टार प्रवाहावर माझी सिरियल चालू होती आणि आत्ता जस्ट ती संपली आहे, त्याच्यामुळे आता वेळ मिळाला आहे. पण मी म्हटलं आता ठाण्यावरनं ऑन दी वे माहीमला यायचं, मग आता एका दिवशी 2-3 कामं तरी मिळाली पाहिजेत. मग आता एका दिवशी एकच काम करायला एवढ्या लांबून यायचं म्हटलं. अमृताला म्हटलं नाही मला जमणार नाही. ती मला म्हणत होती 27ला आपण शूटिंग करूया, 28ला करूया. मी म्हटलं मी तुला सांगते आणि मग ते असं कर. आता खूप वर्षापासूनची आमची ओळख आहे, पण आता नाही कसं म्हणायचं असं झालं. पण आता मैत्रीण पण आहे, गोड मैत्रीण आहे, तर म्हटलं तिच्या घरी जाऊया, छान मस्त कडक कडक चहा पिऊया, तिथून छान समुद्र दिसतो आणि इतकी मजा येणार आहे गप्पा मारायला. आणि ते तुम्ही एन्जॉय करणारच आहात, कारण तुम्ही पॉडकास्ट तिचं बघता. आतापर्यंत 163 एपिसोड तिचे झालेले आहेत आणि मला तिने बोलवलं. मला खूप खरं तर गंमत आलेली आहे. 5वं वर्ष. पण आत्ता हे 5वं वर्ष आहे आणि आता या 5 वर्षामध्ये आत्ता मला वेळ मिळालाय आणि थँक्यू अमृता की तू मला बोलवलंच. आता ऍक्च्युली पॉडकास्ट तिचं आहे ना, तिला बोलायला दिलं पाहिजे. सॉरी, बोल बोल. मंडळी बघितलं ना, आज मला काही बोलायला चान्स मिळणार नाहीये. आज सुप्रिया एके सुप्रिया असणार आहे. हा गप्पा नाही, हा एकटीचा शो असणार आहे. आम्ही काय गप्पा मारणार सांगा. तिने जी काय सुरुवात केली, इंट्रोडक्शन दिलं तिचं, तुम्हाला वाटतं मी अजून तिचं काही वेगळं इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे? निर्भीड, कुठल्याही गोष्टीवरती स्पष्ट बोलणारी अवखळ खट्याळ मुलगी म्हणजे सुप्रिया. तर आता सुरुवात करते, मग तीच सगळं सांगणार आहे तुम्हाला. सुप्रिया या क्षेत्रात आली कशी? पहिला प्रश्न. ऍक्च्युली ऍक्सिडेंटली आले, कारण मला या क्षेत्रात यायचं नव्हतं. माझी बहीण खरं तर या क्षेत्रामध्ये खूप काम करत होती आणि तिच्याबरोबर मी बॉडीगार्ड म्हणून जायचे. कारण ती रात्री काही शो असले, कुठे काही जायचं असलं तर मग मी तिच्याबरोबर असायची. आवड अशी नाही म्हणता येणार, पण माझी मैत्रीण एक अजिता वेलिंग म्हणून, तर तिने मला एकदा फोन केला की असं असं एका नाटकासाठी ती लोक मुलगी बघतात, तू करशील का? मी म्हटलं अरे मला कुठे काय येतंय करायला. तर अर्चना पालेकर म्हणून मी ज्यांच्याकडे भरतनाट्यम शिकायला, ऍक्च्युली भरतनाट्यम शिकणं हा एक काय म्हणतात त्याला एक कारण होतं की जे बाहेर पडूया, नाहीतर अदरवाईज कुर्ल्यावरून गिरगावात भरतनाट्यम बापरे. शिकायला येणं हे काही पॉसिबल नव्हतं. कुर्ल्यामध्ये कुठे क्लास नव्हता? नाही, कधी बघितलंच नाही ना काही. कारण मी हाडकोर उमरखाडी डोंगरीची, त्याच्यामुळे ते तिथे जाऊन आपण आणि त्यावेळेला किती मला वाटतं 70 रुपये वगैरे काहीतरी फी होती त्यावेळेला. तर मी एका घरची धुणी भांडीचं काम घेतलं होतं. तिकडे मला 100 रुपये मिळायचे, 150 रुपये मिळायचे. मग आईला म्हटलं मी तुला 70 रुपये नाही देणार, पण वरचे पैसे तू घे, मला 70 रुपये पाहिजेत, मला डान्स क्लासला जायचंय. पण सुप्रिया, तुला असं वाटत नाही तो काळ असा होता का की मध्यम वर्गामधल्या मुली डान्स वगैरे शिकतायत, म्हणजे आई वडिलांचा काही विरोध झाला का की नाही किंवा बरं शिकायचं? ऍक्च्युली माझ्या आईचं असं झालं होतं की काय त्याचा उपयोग होणार आहे तुला, कशाला तू त्या गोष्टी करतेयस. कारण डान्समध्ये करिअर वगैरे हा कन्सेप्टच नव्हता माझ्याकडे. बरोबर. कारण आई धुणी भांडी आणि मॉलिशची कामं करायची, त्याच्यामुळे असं व्हायचं की ह्या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे, म्हणजे हे क्षेत्रच माझ्यासाठी नव्हतं मुळात. पण ते कसं की नाही, मला बाहेर पडायचंय, काहीतरी करूया, बघूया तर जमतंय का वगैरे. ऍक्च्युली बघितलं तर मी फक्त गणपती डान्स करण्याच्याच लायकीची आहे. मला काय ती भरतनाट्यम कथ्थक बिथक काही जमलं नाही करायला. नाही, साधना केली असतीस तर जमलं असतं. किती वर्ष शिकत पण होती? कसं की नाही, मी सांगते का तुला, मी क्लासमध्ये काय म्हणतात त्याला घेतलं, ऍडमिशन घेतलं आणि मग नंतर बाईंच्या असं लक्षात आलं की हिला डान्सचं अंग नाही आहे, पण ही ऍक्टिंग चांगलं करू शकते. कारण बाई नसताना मग त्यांची ऍक्टिंग करून त्या कशा बोलतात, त्या कशा हे करतात वगैरे. तर मला म्हणाले तू ऍक्टिंग मध्ये का नाही करत?
पण म्हटलं ऍक्टिंग कशाशी खातात हेच कुठे माहित होतं आपल्याला, काय ऍक्टिंग म्हणजे काय असतं हेच माहित नव्हतं. मग त्यांनी मला मनोहर धोत्र्यांकडे डार्लिंग डार्लिंग या नाटकासाठी, त्यावेळी गणपतीचे शो खूप व्हायचे, हा. प्रोफेशनल नाटक नाही, गणपतीचे शो फक्त. मग त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलं तू करशील का, म्हटलं मला शिकवलं तर मी करेन. मग ते असं व्हायला की हा मजा येते करायला, छान वाटतंय. आणि त्यावेळेला एका शोचे 150 रुपये मिळणं, म्हणजे माझं असं झालं की मी 1 महिना भांडी घासते तेव्हा मला 150 रुपये मिळतात, आणि हे मी 3 तास काम केल्यावर मला 150 रुपये मिळतात. ती किती छान गोष्ट आहे ही. आता तू सहज बोलता बोलता म्हणालीस की तू भांडी घासत होती, कपडे धुत होती. स्वतःच्या घरात कोणीही करतं, परंतु दुसऱ्यांचं करत होती. मग तुमची घरची परिस्थिती तशी फारशी बरी नव्हती का, की हो. त्यामुळे तुला ही कामं करावी लागली? हा म्हणजे बरी नव्हती, म्हणजे ऍक्च्युली खरं तर आम्ही कारखानदार, म्हणजे माझ्या वडिलांचा भिडाचा कारखाना होता. हम्म. आणि सगळं इतकं छान होतं की तू विचार कर, माझ्या बारशाला हा. त्यावेळेला ऑर्केस्ट्रा ठेवला होता 75ला, आणि माझ्या ऑर्केस्ट्रा म्हणजे बारशाला अख्ख्या वाडीला जेवण दिलं होतं, म्हणजे इतकी श्रीमंती. मी प्रचंड श्रीमंतीमध्ये जन्माला आले. पण नंतर काही गोष्टी अशा घडल्या की त्या गोष्टी नाही बरोबर, राहिल्या. हा. पण माझ्या आईने हार नाही मानली, ते म्हणाली की ठीक आहे, अशा या गोष्टी पण आल्यात तर करूया आपण. तर तिला मदत म्हणून शेवटी मी घरची मोठी मुलगी असल्यामुळे त्या गोष्टी मला तिच्याबरोबर करावं. कराव्या लागल्या. 18 घरची भांडी, आणि प्लस माझी आई मॉलिशची पण कामं करायची. मग शाळेचं शिक्षण वगैरे? शिक्षण वगैरे सगळं केलं. माझ्या शाळेमध्ये एक प्रथा होती की प्रत्येक 4 किंवा 5 मुलांना दत्तक घ्यायचं. हा. तसं माझ्या शाळेच्या हेडमास्टर होत्या झालटे मॅडम, त्यांनी मला दत्तक घेतलं होतं. ओ. सो माझा शिक्षणाचा म्हणजे म्हणण्यापेक्षा मी म्युन्सिपालिटी शाळेत शिकले, हा. त्यामुळे ड्रेसचा खर्च मला तेव्हा शाळेचा ड्रेस 2 रुपयाला मिळायचा. कारण की ती एक नळ बाजारामध्ये एक मुस्लिम माणूस होता, तो काही गोष्टी डोनेट करायचा. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये तो शाळेचे ड्रेस द्यायचा. त्या फॉर्मची किंमत 2 रुपये होती, ड्रेस ओ. फुकट. सो मी ते कसं मला मिळू शकेल की जेणेकरून आईला तो खर्च कमी होईल. खर्च कमी. मग पुस्तकं तर काय, तू कितवीला जाते, ही कोणीतरी आहे ती पास आउट झाली, मग तिची पुस्तकं मला दे. मग काही वापरलेली पुस्तकच आम्ही वापरायचो, काही काही गोष्टी असायच्या ते आई घेऊन द्यायची. त्यामुळे वडील काय करायचे? वडील माझे ते झालं ना, कारखानदार असल्यामुळे नंतर हा. कोणाच्या हाताखाली काम करणं त्यांना कधी जमलंच नाही. समजा. त्याच्यामुळे पण माझा म्हणजे मी म्हणते ना, माझे वडील किंवा माझे पप्पा माझ्यासाठी खूप स्पेशियस, म्हणजे त्या माणसाने कधीच आम्हाला दुखावलं नाही, कधी हात असं म्हणून पण मारलेलं नाही. म्हणजे त्यांना असं सारखं असायचं की ही माझी मुलगी, माझा मुलगा आहे. म्हणजे ते मला, आम्ही रस्त्याने जेव्हा चालायचो तेव्हा माझ्या खांद्यावर हात टाकायचे. तुला गंमत सांगू, तुझ्याकडे बघितल्यानंतर, तुझी पर्सनॅलिटी बघितल्यानंतर मला असं वाटतं तू अभिनेत्रीपेक्षा तू एखादी सिक्युरिटी ऑफिसर किंवा इन्स्पेक्टर वगैरे झाली असेल. असं बघून ऍक्च्युली मला इन्स्पेक्टरच व्हायचं होतं. फक्त माझे वडील म्हणाले की बरं झालं तू नाही झालं, नाही तर तू धुतलं असतं सगळं. तुझं मी नेहमी वागणं बघते त्याच्यामुळे की चुकून बाईच्या जन्माला आली आहे. ऍक्च्युली तो नाजूकपणा किंवा बोलण्यातला लागवईपणा तो तुझ्याकडे नाहीच आहे. तू अशी तशी. कोण अंगावर शिंगा घेऊन अशी असते. पण त्याच्यामुळे ह्या स्वभावामुळे ना अमृता, मला ह्या इंडस्ट्रीत टिकायला खूप मदत झाली. कारण लोकांच्या डोक्यामध्ये हेच होतं की बापरे हिच्याशी कोण बोलणार. बरोबर. म्हणजे ते थोडेसे, मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला ग्रँटेड पकडण्यापेक्षा घाबरलेलं चालेल. बरोबर. की जास्त करून आपल्याला त्याचा फायदाच होणार. कारण कोणी येतंय आपल्याला काही बोलतंय जातंय, मग आपण रडत बसणार, हा माझा स्वभावच नव्हता. तू एवढा डॅशिंग आहेस असं मला सांगतेस, मलाही असं वाटतं. पण एकदा तू खूप घाबरलेली आहेस. जसं शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका, तशी तुझी अजमेरहून सुटका झाली आहे. तर तो किस्सा सांग. म्हणजे मला खूप माहिती आहे चांगला, पण माझ्या दर्शकांना सुद्धा ऐकायला आवडेल. खूप ऍक्च्युली खूप कठीण काळ होता तो. आम्ही एका राजस्थानी फिल्मसाठी गेलो होतो, अजमेरला नेलं होतं आम्हाला. आणि जाताना खूप साऱ्या गोष्टी, अंशुमला पाटील तू ओळखत असशील, आपली ती अभिनेत्री, ती होती माझ्या बरोबर. आणि 10-12 दिवसाच शूटिंग करायचं आणि परत यायचं असं ते ठरलं होतं. कसलं शूटिंग होतं ते? राजस्थानी फिल्म होती, त्याचं शूटिंग करायचं होतं. आणि मला काय तिकडच्या लोकांना, लोक कोण काय, फक्त त्या डिरेक्टर बरोबर मी एक त्यावेळेला मी ते सिरियलचे पायलट करायचे. सो आम्ही एक पायलट त्याच्याबरोबर इथे एक वेगळ्याच हिंदी सिरियलचा शूट केला होता.
हम्म. आणि तो म्हणाला की असं असं मैं एक फिल्म बना रहा हूँ तो आप सेकंड लीड करोगी क्या. आणि त्यावेळेला काही माझं वय 20 होतं, त्यामुळे असं झालं की कामं तर करायची आहेत. पूर्ण हा. टोटल फिल्मचे मला 15,000 रुपये मिळणार होते. सो त्यावेळेला ती किंमत खूप मोठी होती. हो इथे हो ना. 100-150 रुपये नाटकाला मिळायचे आणि 15,000 डायरेक्ट मिळणार. सो खूप मोठी गोष्ट होती. मग गेलो तिकडे, पण मग ते सगळे चित्रच वेगळं होतं. तो तिकडचा माणूस बरोबर नव्हता आणि मग त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि 90 दिवस त्यांनी आम्हाला तिथे डांबून ठेवलं होतं. बापरे, 15 दिवसाचं शूटिंग म्हणून हो, 90 90 दिवस दिवस गेले तिकडे. तू थोडी दाखवली नाहीस का? नाही, तिकडे काय होतं की तिकडे डॅशिंगपणा दाखवून कसा काय, म्हणजे तिथे लोक त्याची इतकी सगळी जण होते. आम्हाला ठेवलं होतं, ती एक हवेली एका वेगळ्याच आउटकटला होती. सो तुम्हाला लोकांशी, आणि त्याने काय केलं होतं, त्याला माहिती होतं की हीच एक हे करू शकते गोष्ट, की ही आवाज उठवणार, लोकांशी हे विरोध करू करणार. शकते. तर त्यांनी मला ना एका वेगळ्याच, म्हणजे एकटीला मला ठेवलं होतं. हो. एकटीला रूम मध्ये ठेवलं होतं. माझ्याबरोबर कोणी शेअरिंग नाही करायचं, माझ्याबरोबर कोणी बोलायचं नाही. बापरे. शूटिंगला जरी आलं तरी एक अख्खा ग्रुप एका साईडला असायचा, मी एका साईडला असायचे. सो हो. त्यांनी त्या गोष्टी खूप प्रिकॉशन घेतला होता की माझ्याशी कोणी बोलणार नाही. मी कोणाला सांगेन किंवा काही गोष्टी असतील तर त्या शेअरच होऊ नये म्हणून त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या. बापरे, मग तुझी सुटका कशी करून घेतलीस ऍक्च्युली तू? काय झालं, त्यावेळेला मोबाईल्स नव्हते. त्यामुळे लँडलाईनचा नंबर होता, तो आम्ही एकमेकांना दिला होता की कधी काय असेल वगैरे. तर एक साधारण एक मला वाटतं 90 दिवस झाल्यानंतर असं एक होतं ना की आता कळायला लागलं की इथून निघणार का नाही निघणार काय, हो. म्हणजे शेवटी वय वर्ष 20 काय, हो. म्हणजे त्याच्या पुढेच होतं, म्हणजे माझ्या कसं बाहेर स्वप्नाच्या. जाऊ इथून? कसं करणार. तर मग तेव्हा एकदा अर्चनाचा फोन आला की काय ग, कशी झालं, कसं चाललंय शूटिंग वगैरे. तर माझं असं आवाजच इतका रडवेला, हा बरी आहे काय वगैरे असं झाल्यामुळे ती सांगितलं काय झालं तुझा आवाज आला, काय झालं. तर ती म्हणाली थांब थांब थांब, ताईला फोन देते, माझी बहीण आहे संगीता नेवरेकर. तर ती आणि मी ना एक भाषा बोलतो. म्हणजे आता समजा मला म्हणायचं की अमृता राव किती छान आहे, तर मी म्हणणार अमृता मुंडा रुपया, वो मुंडा रुपया, वन मुंडे 4 रुपया, वही मुंडा रुपया. सो ही, तू काय बोलीस काही कळलं नाही. हा मग ही भाषा. पण मलाही भाषा शिकायची आहे. मी तुझ्याकडून शिकणार आहे. असं काहीतरी गुपित बोलायचं असेल मैत्रिणी बरोबर हा. किंवा नवऱ्या बरोबर, म्हणजे आता आम्हाला रगडा पॅटीस खायचा असेल तर आम्ही दोघी जणी असं म्हणायचो की आज खायचा का रगडा पॅटीस, वज मुंडा रुपया, वैसा मुंडा रुपया, वगडा मुंडा रुपया. तर म्हणे वखू मुंडा रुपया, वही मुंडा रुपया, वरडेल मुंडा रुपया, म्हणजे आज नको आई ओरडेल. सो हे आमची भाषा आहे ना, ही आम्हाला दोघींनाच येते ती. अच्छा. सो मग खूप तिला कठीण आहे भाषा हा, पण ही. कठीण आहे. कारण ते आणि फास्ट बोललीस ना तू, ऍक्च्युली एक एक शब्द बोललीस ना तर तो तुला कळतो. कळतं. म्हणजे आता समजा अमृता आहे, हा. तर अमृताच्या इथे अच्या इथे वग टाकायचा. वमृता वमृता. मुंड, जो शब्द काढलाय रुपया म्हणजे अमृता. अमृता. हा. आणि मग हा वमृता मुंड रुपया. अरे. सर तू हे जर फास्ट बोललीस तर नाही कळणार ते समोरच्याला. तुम्हाला त्याचे ते आम्हाला सरावानेच कळतं. येत हा. असेल. तर आम्ही मग- आपल्या म्हणायचो चची भाषा. हा हा, म्हणजे आता ती मी मला तू मला ती पण हो, भाषा हो, आहे. सो ती पण आहे. सो ती भाषा आम्हाला दोघींना माहित होती. मग तिने तो तिला फोन दिला, मग मी तिला सांगितलं की इकडे कसे प्रॉब्लेम्स आहेत, काय आहे, काय वगैरे. काही कर आणि तू इथून बाहेर काढ, कारण मला पण आता मग ही इथून- भाषा तू बोलत होती त्याला असं वाटलं नाही ना, त्याने की तू विचारलं काय मला बोलतेस की ये असं? कौन सा भाषा है. मेरे नहीं, ये हाँ. मेरे गांव की भाषा है और मेरे आजी को यही समझ में आती है. हाँ. वो उसको नहीं दूसरा आती भाषा है. नहीं आता है. तो हाँ. मैं तो नेहमी सांगायचा हिंदी में बात करो, हिंदी में बात करो असं सांगायचा. तर मी त्याला सांगितलं नाही, उनको समझ में नहीं आती है हिंदी, मैं यही भाषा में बात करूंगी. हा. मग त्यावेळेला तो काय लक्ष नाही दिलं समजलं. त्याने. त्याला माहित नव्हतं ना की पुढे एवढा मोठा काय कांड होणार आहे. बोलतेस? हा. एवढं काय होणार आहे माहित नव्हतं. ताईने सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग आमचा मित्र होता विजय लोके, जो भायखळ्याला शिवसेनेचा हा. मोठ्या पदावर होता. त्याला जाऊन सांगितलं की सुप्री इकडे इकडे अडकली आहे आणि काही करून तिला तिथून बाहेर काढायचंय. मग हे दोघं जण बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे गेले. मग त्यांनी अजमेर पोलीसला कॉन्टॅक्ट कळलं. केला आणि हा. सांगितलं मेरी बच्ची मुंबई फंस में गई है. हा सेफली आनी चाहिए. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तुला सांगते अमृता, तो जो म्हणजे काय म्हणतात त्याला, वो मंजर जो मैंने देखा है, थरार. म्हणजे त्या हवेलीचा तो दरवाजा असा धाडकन करून जवळजवळ एक 40-50 पोलीस हा. आणि बापरे. हे असे 5-6 फूट उंच पोलीस सगळे असे. बापरे. हा. आणि आल्यावर त्यांचा जो तो मेन होता तो असा इतका राजमंडा
म्हणजे एक तर पोलीस वर्दीच अशी मला म्हणजे मला असं म्हणजे मला ती वर्दी बघूनच असा अंगावर शहारा येतो असा की क्या बात आहे यार. आणि त्याच्यात त्या माणसाची पर्सनॅलिटी आणि तो सुप्रियाजी कौन आहे असं विचारल्याबरोबर मी म्हटलं बाप रे. ओके आता मी म्हटलं आता बरं कळत नव्हतं की नक्की काय की एक्झॅक्टली काय हा घडणार म्हणजे आहे. एकतर एक द्विधा मनस्थिती होती की एकतर अर्चनांनी सगळं केलंय आपण इथून सही सलामत सुटू, किंवा ह्याला कळलेलं आहे मी तिकडे काही गोष्टी केल्या तर हा आगीतून फोपाड्यात म्हणजे हा काहीतरी न्यायचा पोलिसांकडे एन्काउंटर वगैरे करायचा की गेलो आपण. म्हणजे काही 20 वर्ष वय असल्यामुळे बरोबर. आपली काय विचारशक्ती काय असणार ना. मग ते म्हणाले चलो चलो आपको निकलना है यहाँ से. आणि माझं असं आलं की आला निकलना है म्हणजे चला आता. मग तेवढ्यात माझ्या बरोबर आमचे एक मेकअप दादा होते. मग ते म्हणे की ये भी है साथ में. म्हणजे हा ये साथ में यायचा कोणीतरी बरोबर पाहिजे हो ना आपल्या हो. बरोबर माहित नाही. आणि ते बुजुर्ग होते त्यावेळेला म्हणजे मला असं वाटते 60चे वगैरे असतील ते बिचारे. तर मग आम्ही जे काही सामान काय नेताय केलं आंघोळी वगैरे पण काही केली नाही काहीच नव्हतं तसेच्या तसे पोलिसांबरोबर निघालो. त्यांनी आम्हाला सुरतच्या बसमध्ये बसवलं आणि त्याला सांगितलं की सूरत सही सलामत पहुंचना चाहिए आप वो देख लो कैसे करना है. मग त्यांनी आम्हाला सोडलं सुरतला. हातात काहीच नाही 22 तासाचा प्रवास अजमेर टू हो. सुरत आणि खिशात होते 12 रुपये. मी फक्त मला वाटतं आम्ही एक एक वडापाव आणि कटिंग चहा एवढंच त्या 22 तासात खाल्लं होतं. दुसरं काही कारण पैसेच नव्हते कारण त्या पैसेच माणसाने आम्हाला नव्हते. पैसे दिले नव्हते काहीच दिलेलं नव्हतं. मग सुरत आलो स्टेशनला सोडलं त्यांनी आम्हाला. आता प्रॉब्लेम असा झाला की पुढे कसं जायचं कारण सुरतवरनं मुंबई मुंबई कसं कसं येणार. जाणार. मग आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. मग तिकडे एक गुजराती कम म्हणजे जे छान गुजराती मराठी बोलतात नाही का असे हा असा तो हा. एक साहेब होता. आणि तो खूप मोठ्या लेवलचा साहेब असणार कारण त्यांनी आम्हाला त्याला एक तर मी सगळ्या गोष्टी सांगितल्या मुळात काय झालं ते तिकडे. हम्म. तर ते म्हणाले की ओके ओके. मग त्यांनी पहिलं आम्हाला आधी खायला मागवलं. त्यांनी आम्हाला त्याचा तो जिलेबी फाफडा चहा कॉफी काय जे असेल ते पहिलं हम्म. खायला दिलं. तो म्हणाले पहिले आपण खा लो शांत हो जा. कारण एवढी भूक लागली होती. एक ते वय लहान होतं त्या बिचारे ते आजोबा म्हणजे म्हातारे होते त्यांनाही भूक लागली होती आणि पैसेच नव्हते तर खाणार कुठून. त्याच्यामुळे आम्ही लाज शरम सोडून जे काय मिळतंय ते पहिलं बघा बघा कारण पहिलं पुढे खाल्लं. पुढे परत प्रवास करायचा होता. मग त्यांनी एका चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं त्यांचा स्टॅम्प मारला सही केली आणि ते म्हणाले की जो भी आएगा ना उसको तिकीट पूछेगा तो उसको ये कागज दिखा डोंट वरी आप हम्म. पोहोच जाओगे. आणि जेव्हा बघितलं मी 2-3 वेळेला 2 टीसी आले आणि विचारा ओ अच्छा अच्छा ओके ओके अच्छा बेटर 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 कुछ प्रॉब्लेम नाही असं वगैरे केलं. मी म्हटलं अरे बापरे हा म्हणजे खूप मोठ्या लेवलचा माणूस असणार तो. सो आता मला त्यांचं नाव काय ती विचारशक्तीच नाही ग की त्या माणसाचं नाव लिहून त्या ठेवा क्षणाला घरी कधी काय घरी पोहोचेल. पोचायचंय फक्त काहीच नाही माहिती. आणि लिटरली तुला सांगते अमृता ज्यावेळेला असं रेल्वे स्टेशनवर बॉम्बे सेंट्रल मुंबई सेंट्रल असं जेव्हा दिसलं ना जे घळाघळा आम्ही रडायला लागलो दोघं जण. हं. आणि प्लॅटफॉर्मवरच सामान टाकून आम्ही रडतच होतो. त्यामुळे लोकांना कळत नव्हतं की हे हे रडतात का काय. रडतायत. त्यांना वाटलं यांचं कोण माणूस गेलंय का काय झालं हम्म. ह्यांना कुठे माहिती. आम्हाला मुंबई बघून जे काय आणि आनंद तेव्हा झाला फोनही नव्हते नाही ना काहीच नाही की तू काहीच नाही सांगशील. काहीच नव्हतं. मग तिथे उतरल्यावर तो एक कॉईन 1 रुपयाचा कॉईन टाकून फोन करतात ना तो हा. पहिला फोन केला मी आईला की मी आले मुंबई सेंट्रलला मी येते. तेव्हा काहीतरी मला वाटतं 8 रुपये 6 रुपये 8 रुपये वगैरे काहीतरी टॅक्सीचं भाडं असेल हो. तिथून तिथे बॉम्बे सेंट्रलवरनं उमरखाडीत जायला. म्हणजे म्हणे ते घेऊन ये. आणि पहिलं विचारलं जेवायला काय केलंयस. ताई म्हणाली मच्छीचं कालवण आहे. म्हटलं हा हा ठेव ठेव मला ठेव येऊ. कारण जेवण म्हणजे असं झालं होतं ना तिकडे की काय आम्हाला त्याने खायला दिलं काय आम्ही काय खात होतो आम्हाला काहीही माहित नव्हतं. फक्त म्हणजे कितीतरी 2-2 3-3 दिवस तर मग मी जेवायची पण नाही कारण एकतर टेस्ट नसायची काय किंवा ते काय कसलं काय त्यांच्या पद्धतीचं काय असेल ते. नाही आणि कसलं मटण कशात काय टाकलंय आम्हाला काहीच माहित नव्हतं. आणि असं फार काही आवडलं नव्हतं ते. आणि रोज वांगी असायची रोज वांगी. त्या वांग्यानी तर मला इतका त्रास दिला ना की नंतर पुढे म्हटलं आयुष्यभर परत पुढे आणली तर वांगी तर याद राख माझ्या समोर कोणी. आणि मी मुंबईत आले. पण कसं असतं बघ की वय लहान होतं तेवढी विचार करण्याची कुवत नव्हती. कुवत नव्हती काय की ज्या माणसाने आपल्याला ज्या
म्हणजे देवानेच मी म्हणेन की बाळासाहेबांनी आपल्याला त्याच्यातनं एवढं बाहेर काढलं, तर आपण त्यांना जाऊन भेटावं. कारण माझं असं झालं की इतका मोठा माणूस, इतकं मोठं आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे ते जवळजवळ, त्यांना आपण कसं काय भेटणार? कसं म्हणजे काय? ते का भेटतील मला? त्यांच्यासाठी कोण आहे? सुप्रिया मालगुणकर त्यावेळेला पाठारे नव्हती झालेली. ते का भेटतील मला? त्यांनी ते जसं इतरांना मदत करतात तसंच त्यांनी मला मदत केली. सो माझ्या त्या डोक्यातनच निघून गेलं की म्हणजे मी तो विचार पण नाही केला की त्यांना जाऊन भेटायला पाहिजे. पण त्यावेळेला एक झलक त्यांची मिळणं म्हणजे किती मोठी गोष्ट होती. आणि नंतर कितीतरी वर्षानंतर बाळकडू नावाचा माझा सिनेमा आला आणि तिथे तो सगळा किस्सा मी सांगितल्यावर सगळ्यांचं झालं की असं कसं, पण मग तू भेटली का? अरे म्हटलं मी नाही, मला आता तेच विचारणार होते तुला. डोक्यातच नाही आलं ग. म्हणजे ते काय माहित नाही मला काय त्याच्या मागची देवाची काय हे होती. पण ती एक मी खंत मात्र राहिली. बाळासाहेबांना अनेकदा भेटलीये. हा, रश्मी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, मला शर्मिला ती पण एक खूप खंत जवळची राहिली मैत्रीण आहे आहे. की म्हणजे राहिलीच की मला त्या माणसाचे पाय धरायचे होते. म्हणजे मला भेटायचं होतं त्यांना की ते मला म्हणजे मी त्यांच्या ते नाटकाला आता जेव्हा वर्धापन दिन असतो शिवसेनेचा हा. तेव्हा आमचं तुम्ही मी नाटक झालं, तेव्हा श्रीमंत दामोदर पंत झालं. त्यावेळेला साहेबांना भेटणं झालंच म्हणजे. पण हा इन्सिडेंट झाल्यानंतरची गोष्ट झाली. मीच ती मुलगी हे ते सांगायचं राहून नाहीच गेलं. नाहीच म्हणजे ते गेलंच डोक्यात. ते एक राहिलं की त्याच्यानंतर ते भेटणं ती एक सल राहिली. आता जेव्हा मला रश्मी किंवा उद्धव भाऊजी भेटतील त्यांना मी नक्की हा तुझा किस्सा सांगेन. असं असं झालं आणि तिची खूप इच्छा होती भेटायची हो, त्यांना. ती मी राहिली नक्की माझी. सांगेन. नक्की नक्की. आता हे तू सांगताना इतका थरार झालाय किंवा अक्षरशः हो रोमांच उभे राहिले काय. की अरे बापरे, एखाद्या 20 वर्षाच्या मुलीवर असा प्रसंग येणं म्हणजे आपण सिनेमात पाहतो, हा प्रत्यक्षात तू अनुभवलास नाही का? तर असे अजून तुला काय अनुभव आलेत या क्षेत्रात वावरताना? अ, वाईट अनुभव असे खूप नाही आलेत माझ्या वाटेला. कारण बिकॉज ऑफ मी तुला म्हटलं की माझी पर्सनॅलिटी असल्यामुळे फार काही पहिले काही काही लोक होती, एक दोन प्रोड्युसर होते ज्यांनी पैसेच दिले नाहीत, बुडवले वगैरे. पण त्यावेळेला काय ती अमाऊंट पण एवढी फार मोठी नव्हती. किंवा माझं असं होतं ना की आता एक सपोज तुम्ही धरून चाल माझे एक 4,000 रुपये कोणीतरी दिले नाहीत, तर ते 4,000 रुपये मिळवण्यासाठी मला त्याच्याकडे 40 वेळा मनधरणी फेऱ्या, करा, हा. फेऱ्या मारा. तो वेळ वाया घालवण्यापेक्षा मी तो वेळ नवीन कामासाठी घालेन ना. मग 4,000चे मी 40,000 कमवेन. मी का बरोबर. त्या म्हणजे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता जी अमाऊंट आपण ऐकतो की काय काय आर्टिस्टने जे अडकलेले आहेत, आणि शेवटी ते मेहनतीचे आहेत. मला असं वाटतं की 4,000 असू दे, 40,000 असू दे, प्रत्येकाची ती मेहनत आहे. त्या मेहनतीचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. पण माझं त्यावेळेला असं झालं की आता कुठे या माणसांच्या मागे लागणार, जाऊ दे आपण आता काम करूया बाबा, आता कामाची गरज आहे. तू जास्त सिरियल्स मध्ये काम केलंस का चित्रपटांमध्ये केलं नाही, किंवा चित्रपटात नाही नाटक? केलं, नाटक केलं. 16 वर्ष मी पहिल्यांदा आधी फक्त नाटक केलं. पहिलं नाटक कुठचं? पहिलं नाटक माझं एक तर डार्लिंग डार्लिंग जे हा. गणपतीसाठी केलं होतं. हा. आणि त्याच्यानंतर अजिता वेलिंगमुळे मला प्रतिकार नावाचं नाटक मिळालं, किरण थिएटर्सचं, किरण कामेरकर त्यांचं, जनार्दन लवंगारे वगैरे होते त्याच्यात, विजय गायकवाड होते. सो त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. लवंगाऱ्यांमुळे मला कॉमेडी कशी म्हणजे कसं काय पंच कसा टाकायचा, मधल्या गोष्टींमध्ये कसं काय रिॲक्शन्स कशी द्यायची वगैरे. कारण तुझं जास्त नाव आहे ते कॉमेडी म्हणूनच. हो, तर तुला प्रत्यक्षात कॉमेडी करायला आवडते का रडूबाई नाही, वहिनी? रडूबाई मला अजिबात आवडत नाही. कॉमेडी करायला आवडतं आणि व्हिलन करायला आवडतं. म्हणजे ऍक्च्युली मी व्हिलन करू शकते हा माझ्यापेक्षा जास्त विश्वास डिरेक्टर वैभव चिंचळकर यांना आला. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पहिली सिरियल दिली, ती म्हणजे काय म्हणतात मेगा ब्लस्टर वगैरे मेगा सिरियल, ब्लस्टर. ब्लस्टर म्हणतात ती, म्हणजे झीची कुलवधू. आणि हम्म. त्याच्यामध्ये मी व्हिलन केलं होतं. सो मला असं जेव्हा त्याने विचारलं तेव्हा मी त्याला म्हटलं मी व्हिलन करायचंय. तर म्हटलं हा. म्हटलं मी कधी केलं नाहीये, पण म्हणजे मला माहिती नाहीये त्याचं काय असतं. ते म्हणजे काय नाही करशील तू, मला माहिती. सो माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याला होता की मी विलन चांगलं करेन. नाही खरंच, आणि मलाही असं वाटतं की तू त्या कॉमेडी रोल पेक्षा वॅम्पच्या रोल मध्ये जास्ती छान वाटायचीस. पण तुला सांगू, कॉमेडी मध्ये जशी एनर्जी लागते ना, त्याच्या दुपटीने एनर्जी वॅम्पला लागते. विलन करायला खूप एनर्जी लागते. कारण
ज्या पद्धतीचे तुम्ही हावभाव, ज्या पद्धतीची आणि तुम्ही तू तर body स्टेजवर language, अशी म्हणजे अशी चपळता असते तुझी, ज्या तऱ्हेने तू वावरतेस असं वाटतं धावते इथून तिथे तिथून इथे. आता तेव्हा लहान वय होतं हा. त्याच्यामुळे करत होतो. आता करोनाच्या आधी 10 बाय 10 नाटक केलं होतं तेव्हा सुद्धा खूप मज्जा आली ते करायला वगैरे. नंतर करोनामुळे सगळ्याच गोष्टी विस्कटल्या. म्हणजे आत्ताही मला असं वाटतं की नाटक करायला पाहिजे. नाटक म्हणजे जीव आहे. पण आता ज्या पद्धतीच्या सिरियल करते त्याच्यामधून वेळ काढणं कितपत जमतं नाही जमतं. पण आलं कुठलं चांगलं तर डेफिनेटली आता आपण करेन. सगळ्या ज्या सिरियल बघतो त्या सगळ्या एकतर सासू सुनांची भांडणं किंवा हेवे दावे, कट कारस्थानं असं सगळं. आता प्रत्यक्ष जीवनात खरंच असं सासू सुनेंची भांडणं होतात का? आता माझ्या घरात पण 2 सुना आहेत. पण असं काही मला तरी वाटत नाही काही होत आहेत. तर तुझ्या बाबतीत काय झालं सासूचं? नाही तू नाही काय माझ्याकडे भांडलीस का नाही त्याच्या नाही नाही नाही, बरोबर? अजिबातच नाही. माझ्याकडे मला कारण वाटतं तुझे असं खूप छान उदाहरण आहे मला माहितीये. ते ते बाहेर यायचं मी काढायचा प्रयत्न करते पण तू बोलत नाहीयेस.